नमस्कार पशुपालक बंधूंनो, मार्च महिना सुरू होताच उन्हाचा तडाखा वाढत आहे। अशा वाढत्या तापमानात माणसांसह जनावरांवर देखील त्याचा परिणाम होतो। गायींचे आरोग्य, कार्यक्षमता, प्रजनन क्षमता त्याचबरोबर उत्पादक क्षमतेवरतीही उन्हाचा भरपूर असा परिणाम होतो। सध्या वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे। मार्च मध्ये उन्हामध्ये चांगलीच वाढ होणार असल्याने जनावरांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे। या तापमानामुळे आपल्या पशूंना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो आणि त्यांच्यामध्ये काही लक्षणं दिसू शकतात, जसं की भरपूर पाणी पिण्याकडे कलसणे, कोरडा चारा न खाणे, हालचाली मंदावणे, सावलीकडे स्थिरावणे, शरीराचे तापमान वाढणे, जोरजोरात श्वास घेणे, धापा टाकणे, उत्पादकता कमी येणे, प्रजनन क्षमता कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इत्यादी लक्षणे उन्हाच्या त्रासामुळे आपल्या पशूंमध्ये दिसू शकतात। अशी लक्षणे आपल्या पशूंमध्ये दिसू नयेत आणि आपले पशु हे उष्माघाताला बळी पडू यासाठी आपण काही उपाययोजना आपल्या गोठ्यामध्ये करू शकतो। जसं की जनावरांना शक्यतो सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना सोडावे, हवामान पूरक व सुधारित गोठे बांधावेत, गोठ्याची उंची जास्त असावी कारण जेणेकरून गोठ्यामध्ये हवा खेळती राहील। छपराला शक्यतो पांढरा चुना किंवा रंग लावावा, तसेच त्यावर पालापाचोळा, तुराट्या पाचट टाकावी, ज्यामुळे सूर्याची किरणे परावर्तित होतील। परिसर थंड राहण्यासाठी गोठ्याच्या भोवताली झाडे लावावीत। शक्यतो मुक्त संचार गोठ्याचा जास्त अवलंब करावा। गोठ्यामध्ये वातावरण थंड राहण्यासाठी पाण्याचे फवारे, स्प्रिंकलर याचबरोबर पंख्याचा वापर करावा। दुपारच्या वेळेस गोठ्याभोवती बारदाणे, शेडनेट लावावेत व शक्य असल्यास त्यांना पाण्याने भिजवावे, जेणेकरून उष्ण हवा गोठ्यात येणार नाही आणि आतील वातावरण हे थंड राहील। जनावरांना मुबलक प्रमाणात व गरजेनुसार थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करावे। जनावरांना दाटी वाटीने बांधू नये। चाऱ्यामध्ये एकदम बदल करणं टाळावं। लोखंडी हौदामधील गरम पाणी पाजणं टाळावं। उन्हाच्या ताणामुळे जनावरांची भूक मंदावते, त्यामुळे शक्यतो थंड वातावरणातच त्यांना चारा टाकावा। योग्य पशु आहार व मुरघास यांचा वापर केल्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये सुद्धा एकसमान दुग्ध उत्पादन क्षमता मिळू शकते। जनावरांचे वेळेच्या वेळी जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जनावरांना नियमितपणे लाळ्या खुरकत, घटसर्प, फऱ्या, IBR, लंपी इत्यादी सारख्या रोग प्रतिबंधक लसीकरण करून घेणं गरजेचं आहे। पशुखाद्यामध्ये मिठाचा वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे। तसेच दुधाळ पशूंना संतुलित व पशु आहारासोबत खनिज मिश्रण द्यावेत। अशा पद्धतीनं उन्हाळ्याच्या आधी आपल्या गोठ्यामध्ये काही उपाययोजना करा आणि आपल्या पशूंचं आरोग्य हे सुदृढ व निरोगी ठेवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा गोविंद। धन्यवाद।